आशेचा रेशमी धागा विणताना डॉक्टर जोगेश देवरी, पद्मश्री 2026, एक सेरिकल्चरिस्ट ज्यांनी साध्या घरगुती रेशीम किड्यांच्या पालनाचं एका समृद्ध उद्योगात रूपांतर केलं. सुरुवातीला त्यांनी आपल्या आईला रेशीम कातून संघर्षमय उदरनिर्वाह करताना पाहिलं. तेव्हा त्यांना जाणवलं की निसर्गाची अनिश्चितता शेतकऱ्यांना गरीब आणि असुरक्षित बनवते. लहानपणापासून मी माझ्या आईला एरी रेशीम किडे पाळताना पाहिलंय. तेव्हापासूनच मला त्यात रस वाटू लागला आणि मला नेहमी असं वाटायचं की जर मला कधी संधी मिळाली तर मी या क्षेत्रात काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्यांनी हे बदलण्याचा निश्चय केला. एक एक पाऊल पुढे टाकताना अधिक कणखर, कमी देखभालीच्या व जास्त उत्पन्न देणाऱ्या एरी रेशीम किड्यांना प्राधान्य दिलं. पण एक अडचण होतीच, केसरू आणि एरंडाच्या पानांची हंगामी उपलब्धता. डॉक्टर देवरी यांनी टॅपिओकाच्या पानांचा पर्याय निवडला, ज्यामुळे वर्षभर उत्पादन सुनिश्चित झालं. ते केवळ मूलभूत शेतीवरच थांबले नाहीत. त्यांनी हस्तचलित चरख्यांच्या जागी मेकॅनिकल मशीन्स आणली आणि कोक्राझार येथे इंटिग्रेटेड बोडोलँड सिल्क पार्कची स्थापना करून आधुनिक मशीन्सना प्रोत्साहन दिलं. शेतकरी आणि तरुणांना प्रशिक्षित करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवलं. या उत्पादनांची मागणी वाढत आहे आणि आम्ही ती आसाम बाहेरही विकू शकत आहोत. यामुळे आमच्या नफ्यात वाढ झाली आहे. सोबतच त्यांनी ककून बँकेपासून ते फायनल प्रिंटेड फॅब्रिक पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी एकत्रित केली. यामुळे शोषक मध्यस्थ नाहीसे झाले आणि लाभ थेट कारागिरांपर्यंत पोहोचला. त्यांच्या प्रयत्नांमुळे 1600 गावांमध्ये एक मूक क्रांती घडून आली, ज्यामुळे महिला प्रमुख निर्णयकर्त्या आणि आर्थिक नेतृत्वाकर्त्या म्हणून सक्षम झाल्या. आमच्या समाजात हे काम प्रामुख्याने गरीब वर्गाकडून केलं जातं, पण आम्हाला यात सुशिक्षित वर्गालाही आणावं लागेल. भारत सरकारनेही पुढाकार घेतलेला आहे. आम्ही 2047 पर्यंत चीनला मागे टाकून रेशमाचे प्रमुख उत्पादक बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मानस राष्ट्रीय उद्यानाजवळ त्यांनी एक जंगली मुगा अभयारण्य स्थापन करून सिद्ध केलं की परंपरा आणि निसर्ग एकत्र नांदू शकतात. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर उद्या मोगा नाहीसा झाला तर आम्हाला आर्थिक नुकसान तर होईलच, पण आम्ही बिहू देखील साजरा करू शकणार नाही. जर आपण एरी आणि मोगा गमावले तर आपण आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग गमावू. डॉक्टर जोगेश देवरी एक दृढनिश्चयी सेरिकल्चरिस्ट आणि समाज सुधारक, ज्यांनी पुढील पिढीसाठी रेशीम व्यवसाय एक आकर्षक पर्याय बनवला, जेणेकरून आसामी रेशीम हा एक जागतिक वारसा म्हणून टिकून राहील. एरी आमचे भविष्य आहे, मोगा आमची आशा आहे आणि मलबेरी आमची क्षमता आहे. डॉक्टर जोगेश देवरी, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.